एकेकाळी एक सुंदर मोर पावसाच्या दिवशी नाचत होता. तो स्वतःच्या सुंदर पिसाऱ्याची प्रशंसा करण्यात मग्न होता. त्याच्या उग्र आवाजाने त्याला स्वतःच्या कमतरतेची जाणीव करून दिली. त्याला झालेला सर्व आनंद दुःखामुळे नाहीसा झाला. अचानक त्याला जवळच एक कोकिळा पक्षी गाताना ऐकू आली. कोकिळ पक्षाचा गोड आवाज ऐकून त्याला स्वतःच्या कमतरतेची पुन्हा एकदा कमतरता जाणवली. आपल्यालाच असा आवाज देवाने का दिला आहे, असा तो विचार करू लागला. त्या क्षणी इंद्रदेव प्रसन्न झाले आणि त्याने मोराला विचारले, तू नाराज का आहेस? मोराने त्याच्या उग्र आवाजाबद्दल तक्रार केली आणि त्यामुळे मी दुःखी झालो आहे. तो म्हणाला, कोकिळेला इतका आवाज सुंदर दिला आहे आणि मला का नाही? मोराचे म्हणणे ऐकून इंद्रदेवाने सांगितले की प्रत्येक जीव हा त्याच्या स्वतःच्या मार्गाने खास असतो. प्रत्येक जीव तयार करण्यामागे एक उद्दिष्ट आणि त्याप्रमाणे त्याला तयार केले गेलेले आहे. कोकिळेला देवाने सुंदर आवाज दिला आहे, परंतु तुला देखील किती सुंदर पिसारा दिलेला आहे. तुमच्याकडे जे आहे ते स्वीकारून त्याचा पुरेपूर उपयोग करून घेणे हीच खरी युक्ती आहे. स्वतःची तुलना इतरांशी करण्यात आणि स्वतःकडे काय आहे ते विसरून जाण्यात किती मूर्खपणा आहे हे मोराला समजले. त्या दिवशी त्याला जाणवले की प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या प्रकारे अद्वितीय आहे. तात्पर्य स्वतःला स्वीकारणे ही आनंदाची पहिली पायरी आहे. तुमच्याकडे जे नाही त्याबद्दल दुःखी होण्यापेक्षा तुमच्याकडे जे आहे ते सर्वोत्तम करा.